चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पाहतो एक कपल हे वेस्ट वर्जिनियाच्या जंगलामध्ये सायकलिंग करण्यासाठी आलेले असते आणि त्यांच्यावर थ्री फिंगर हा चोरून नजर ठेवत असतो। तो त्यांचा पाठलाग करतो आणि त्यांच्यावर बाणाने हल्ला करतो। त्यामध्ये तो मुलगा सायकलवरून जखमी होऊन खाली पडतो। ती मुलगी त्याची मदत करण्यासाठी जवळ येते, परंतु त्याच दरम्यान थ्री फिंगर आणखीन एक बाण मारतो आणि तो बाण त्याच्या डोक्याच्या आरपार जाऊन तो जागीच ठार होतो। त्या मुलीला काही कळत नाही। ती घाबरून त्या ठिकाणावरून निघून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु स्वॉटविथ आणि वन आय तिला एका काटेरी तारेमध्ये फसवतात आणि तिला वर उचलतात। त्यामध्ये ती अतिशय जखमी होते आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी थ्री फिंगर येतो। त्या मुलीचे डोके हे तिच्या शरीरापासून वेगळे करून तिला ठार मारतो। त्यानंतर आपण पाहतो डॅनीला तो टोनी आणि तिच्या इतर मित्राबरोबर सुट्टी घालवण्यासाठी एका हॉटेलमध्ये जात असतात। ॲक्च्युअलमध्ये एका हॉटेलमधनं डॅनीला एक पत्र भेटलेले असते। त्यामध्ये त्यात सांगितलेले असते की तू या हॉटेलचा मालक आहेस आणि तू या ठिकाणी आलास तर आम्हाला अतिशय आनंद होईल। आणि हे पत्र वाचून डॅनी देखील अतिशय आनंदी होतो आणि तो त्या हॉटेलकडे जातो। आणि तो हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचे केअरटेकर त्यांचे स्वागत करतात, परंतु त्या ठिकाणचे केअरटेकर हे या सर्वांच्या येण्यामुळे खुश दिसत नाहीत, कारण त्यांना अपेक्षा असते की डॅनियल हा एकटाच येईन, परंतु तो आपल्या अनेक मित्राला घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो। नंतर या ठिकाणी आपणास एक वृद्ध महिला दाखवली जाते, जी की चेकआउट करण्याच्या म्हणजे हॉटेल सोडून बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये असते आणि त्याच दरम्यान हवेमधनं एक कुऱ्हाडी उडत येते आणि ती तिच्या शरीराच्या आरपार जाते। त्या दरम्यान आपण पाहतो की त्या हॉटेलचा केअरटेकर जॅक्सन त्या ठिकाणी येतो आणि तिची मान पिरगाळून तिला ठार मारतो। या हॉटेलमधनं चेकआउट करण्याची ही आगळी वेगळीच पद्धत असते। जो कोणी या हॉटेलमधून चेकआउट करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या प्राणाला मुकावे लागते। इकडे डॅनी आणि त्याचे सर्व मित्र हे हॉटेलमधले सर्व अँटिक गोष्टी पाहत असतात आणि ते अतिशय खुश असतात, कारण या सर्व अँटिक पीस हे आता डॅनीचे होणार आहेत। रात्रीच्या वेळी जॅक्सन हा काही जंगलामध्ये जातो आणि तो त्या ठिकाणी त्या तीन भावांना भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला त्या महिलेला या प्रकारे मारायला नाही पाहिजे होते। यानंतर आपल्याला समजते की हे सर्वजण एकमेकाचे बंधू आहेत आणि त्याचबरोबर या हॉटेलची दुसरी केअरटेकर ही देखील त्यांची बहीणच आहे। दुसऱ्या दिवशी डॅनीची क्लोज फ्रेंड टोनी ही हॉटेलमध्ये जात असताना तिच्या लक्षामध्ये येते की जॅक्सन एका ठिकाणची साफसफाई करत आहे आणि ती जागा तीच असते ज्या ठिकाणी त्या वृद्ध महिलेची हत्या झालेली असते। यानंतर सर्वजण हे शॉपिंगसाठी ज्यावेळेस बाहेर जातात तेव्हा त्यांना भिंतीवर पोस्टर लावलेले दिसतात, ज्यामध्ये मिसिंग लोकांचे फोटोज असतात। आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी शेरीफची गाडी देखील येते आणि एक नवीन फोटो ॲड करते आणि तो फोटो असतो त्या वृद्ध महिलेचा, जिची कालच या हॉटेलमध्ये हत्या झालेली असते। त्यानंतर जॅक्सन हा डॅनियलला त्या रूममध्ये घेऊन जातो ज्या ठिकाणी वेगवेगळी हत्यारे ठेवलेली आहेत। ही हत्यारे पाहून डॅनी अतिशय खुश होतो, कारण त्याला अशा जुन्या हत्यारामध्ये अतिशय इंटरेस्ट असतो। जॅक्सन डॅनीला शिकार करण्यासाठी घेऊन जातो आणि तो त्याला हरणाची शिकार करण्यासाठी शिकवतो। असलीतमध्ये माणसाला मारण्याची ट्रेनिंग देत असतो। ज्या प्रकारे या ठिकाणी डॅनी हा हरणाची शिकार करतो, तर दुसऱ्या सीनमध्ये आपणास थ्री फिंगर हा एका शेरीफची शिकार करताना दाखवले आहे। दुसरीकडे डॅनीचे मित्र हे एन्जॉय करत असतात, परंतु त्या ठिकाणी डॅनी त्यांना न सांगून गेल्यामुळे सर्वजण काळजीत देखील असतात आणि सर्वात जास्त काळजी असते डॅनीची क्लोज फ्रेंड टोनीला। टोनी त्या ठिकाणी त्याच्या एका मित्राला डॅनीला पाहण्यासाठी जंगलामध्ये पाठवते। जेव्हा तो डॅनीला पाहण्यासाठी जंगलामध्ये जातो त्या ठिकाणी वन आय हा मेलेल्या हरणाचे कच्चे मांस खात असतो। भीतीपोटी तो त्या ठिकाणावरून जोरात पळायला सुरुवात करतो आणि पळता पळता तो सरळ डॅनियलला येऊन धडकतो आणि ते दोघेजण गडगडत एका खड्ड्यामध्ये जाऊन पडतात आणि एका काटेरी तारेमध्ये अडकतात। त्यामध्ये ते दोघेजण अतिशय जखमी होतात आणि ते मदतीसाठी आवाज येतात। त्यावेळेस जॅक्सन त्या ठिकाणी येतो आणि त्या दोघांना त्या ठिकाणावरून सोडवतो। त्यानंतर तो त्यांना आपल्या हॉटेलमध्ये घेऊन येतो। जखमी झालेल्या डॅनीवर त्याची दुसरी केअरटेकर ही त्याची मलमपट्टी करत असते आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी टोनी येते आणि तिला त्या ठिकाणावरून जाण्यासाठी सांगते। तेव्हा सेली त्या ठिकाणावरून निघून जाते। दुसऱ्या दिवशी डॅनी हा वॉशरूममध्ये दाखवला जातो आणि त्यावेळेस तो आपले सर्व औषधे हे फ्लश करून टाकतो। डॅनी हा हायपर टेन्शनचा मरीज असतो आणि त्याला आता या ठिकाणी आल्यानंतर चांगले वाटत असते। एक दिवस अगोदर त्याने हरणाची शिकार केलेली असते। आज त्याने सर्व औषधेही फ्लश केलेली असतात
म्हणजे त्याला दुसऱ्याचा जीव घेणे हे आता चांगले वाटत असते आणि त्यामुळे त्याने आता औषध घेणे देखील सोडले असते। दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळेस तो आपल्या सर्व मित्रांना सांगतो की मला हे हॉटेल आवडले आहे आणि आता हे हॉटेल मीच स्वतः चालवणार आहे आणि या ठिकाणी थांबणार आहे। परंतु त्याच्या बाकीच्या मित्रांना त्या हॉटेलमधून बाहेर जायचे असते। या मित्रापैकी 2 मित्र हे अतिशय लालची असतात आणि त्यांना माहीत असते या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँटिक वस्तू आहेत आणि या अँटिक वस्तू ते चोरायला सुरू करतात। या वस्तूंच्या शोधामध्ये ते सर्वत्र फिरत असतात। एकदा ते या वस्तूंच्या शोधामध्ये एका सिक्रेट चेंबरमध्ये येतात जो की बेसमेंटमध्ये असतो। आतमध्ये गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक प्राचीन असं स्पा भेटतं। त्याच वेळेस हॉटेलची दुसरी केअरटेकर म्हणजे सेली त्या ठिकाणी त्या दोघांना चोरून पाहत असते आणि त्यावेळेस थ्री फिंगर आणि त्याचे 2 बंधू देखील त्या ठिकाणी येतात। त्या मुलाच्या डोक्यात एक लोखंडी वस्तू जोरात मारून त्याला जखमी करतात। त्याचबरोबर त्या मुलीचे देखील तिचे दोन्ही हातपाय शरीरापासून वेगळे करून तिला ठार मारतात आणि जेव्हा हे तिघे बंधू त्या मुलाला ठार मारणार तेवढ्या सेली त्यांच्यावर भडकते आणि त्यांना या ठिकाणावरून निघून जाण्यास सांगते। त्यानंतर ती त्या मुलाला घेऊन आपल्या बेडरूममध्ये जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर उशी ठेवून त्याचा श्वास रोखून त्याला ठार मारते। आपण पाहतो डॅनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल व्हायला चालू झालेले असते। त्याने औषधी घेण्याचे देखील सोडलेले असते आणि त्याचबरोबर तो आता अतिशय आनंदामध्ये राहत असतो। त्यानंतर आपण पाहतो हॉटेलचे केअरटेकर भाऊ बहीण हे डॅनीला त्यांच्या फॅमिलीला भेटण्यासाठी घेऊन जातात आणि ते जंगलामध्ये गेल्यानंतर एका छोट्या गावामध्ये घेऊन जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डिफॉर्म लोक असतात। जॅक्सन डॅनीला सांगतो की हे आपले सर्व कुटुंब आहेत। त्यानंतर तो डॅनीला एक ड्रग्स प्यायला देतो आणि त्याला समजून सांगतो की हे लोक प्युअर ब्लड नाहीत। ज्यावेळेस तुझे आणि सेलीचे लग्न होईल त्यानंतर येणारी जी पिढी असेल ती एकदम प्युअर ब्लड असेल आणि येणारी जनरेशन ही 3 फिंगर सॉटूथ सारखी असेल जे की एकदम प्युअर ब्लड आहेत। आणि अशा प्रकारे जॅक्सन हा त्याच्या बहिणीचे लग्न हे डॅनीसोबत करून डिफॉर्म लोकांची जनरेशन वाढवण्याच्या विचारात असतो। आणि हे सर्व डॅनीचा एक मित्र चोरून ऐकत असतो आणि त्याला सॉटूथ पाहतो आणि त्या ठिकाणावरून तो त्याला ओढून घेऊन जातो। तो मदतीसाठी डॅनीला खूप आवाज देतो परंतु डॅनी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर 3 फिंगर त्याला उलटा टांगून त्याचा गळा कापतो। त्यानंतर येणारे रक्त हे सर्वजण मिळून पितात। 3 फिंगरला या सर्वांची खूप काळजी असते। त्यानंतर तो त्याच्या मित्राच्या बॉडीला तुकडे करतो आणि सर्वांना त्याचे मांस देखील खायला देतो आणि त्यामधील एक रक्ताचा प्याला घेऊन तो डॅनीला देतो आणि डॅनीलाही प्यायला लावतो आणि डॅनी हा आपल्या मित्राचेच रक्त पितो। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस डॅनी हॉटेलमध्ये वापस येतो त्यावेळेस त्याचे मित्र त्याला पाहून अतिशय घाबरतात आणि त्याची क्लोज मैत्रीण टोनी ही त्याला आता आपण परत वापस आपल्या घरी जाऊया असे सांगते। परंतु डॅनी त्या ठिकाणावरून जाण्यासाठी तयार नसतो आणि तो आपल्या सर्व मित्रांना सांगतो की तुम्ही या ठिकाणावरून निघून जा, मी याच ठिकाणी राहणार आहे। डॅनी अद्याप देखील त्या ड्रगच्या नशेमध्ये असतो जो रात्री सेलीने त्याला दिलेला असतो। हॉटेलमधून बाहेर जाण्या अगोदर ते सर्वजण किचनमध्ये जातात आणि किचनमध्ये ते पाहतात की हॉटेलचा केअरटेकर हा एका व्यक्तीच्या मांसाचे तुकडे करून त्याला फ्राय करून खात आहे। हे पाहून ते सर्वजण अतिशय घाबरतात। जेव्हा त्यांची नजर फ्रीजरकडे जाते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी आपल्या एका मित्राचे कापलेले डोके दिसते आणि हे पाहतच ते त्या ठिकाणावरून पळून जाण्यासाठी निघतात। तेव्हा ते 3 बंधू त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात करतात। सर्वजण त्या ठिकाणावर निघून जातात परंतु त्यांचा एक मित्र त्यांच्या तावडीमध्ये सापडतो आणि ते तिघे मिळून त्याच्या तोंडामध्ये एक पाण्याचा पाईप भरतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरतात की त्याचे पोट फुटून जाते। आणखीन एक मित्र त्या तिघांच्या तावडीमध्ये निसटून गेलेला असतो परंतु पळून जात असताना तो एका बिअर ट्रॅपमध्ये अडकतो आणि तो त्याच ठिकाणी पडतो। त्यानंतर त्याला त्या ठिकाणावरून जाता येत नाही आणि या ठिकाणी ते तिघेजण बंधू येऊन त्याची देखील हत्या करतात। डॅनीची क्लोज फ्रेंड टोनी ही डॅनीच्या शोधामध्ये जाते आणि जाताना ती एक गन घेऊन जाते। त्यानंतर ती डॅनीच्या शोधामध्ये बेसमेंटमधल्या चेंबरमध्ये पोहोचते। त्या ठिकाणी सेली ही असते। सेली आणि डॅनीमध्ये जोरात फाईट होते आणि त्यामध्ये टोनी ही सेलीवर गोळी झाडून तिला जखमी करते। त्याच दरम्यान डॅनी हा त्या ठिकाणी येतो आणि सर्वप्रथम तो टोनीच्या हातातील बंदूक हिसकावून घेतो आणि सेलीच्या मदतीसाठी जातो। त्यानंतर टोनी त्या ठिकाणावरून पळून जात असते। त्याच दरम्यान सेलीचा भाऊ आणि दुसरा केअरटेकर जॅक्सन त्या ठिकाणी येतो आणि टोनी आणि जॅक्सनमध्ये खूप मोठी लढाई होते आणि टोनी ही चावीच्या सहाय्याने जॅक्सनचे डोळे फोडून त्याची हत्या करते आणि तेव्हा डॅनी हा बंदूक घेऊन टोनीकडे येतो आणि टोनीवर बंदूक ताणतो। कारण आता डॅनी हा टोनीला जिवंत ठेवण्याच्या विचारात नसतो कारण तिला आता त्याचे सर्व सिक्रेट माहीत झालेले असते। आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी ते तिघे भाऊ येतात आणि टोनीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने तिची हत्या करतात।
त्यानंतर आपण पाहतो की काही महिन्यानंतरचा कालावधी दाखवला जातो आणि यामध्ये हॉटेलचा मालक म्हणजे टोनी येणाऱ्या गेस्टचं स्वागत करत असतो, परंतु हॉटेलच्या नावाने या ठिकाणी माणसाची हत्या केली जाते आणि त्यांचे मांस खाल्ले जाते। आपण या ठिकाणी पाहतो की हे सर्वजण मिळून माणसाच्या शरीराचे खिमा करून खात असतात आणि याचबरोबर हा चित्रपट देखील या ठिकाणी समाप्त होतो।